नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण 2 उकडलेले बटाटे आणि गव्हाचं पीठ यापासून एक असा हेल्दी रेसिपी करणार आहोत। ही ब्रेकफास्ट रेसिपी म्हणू शकता किंवा तुम्ही लंचसाठीही खाऊ शकता। तर चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघूया। इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि हे गव्हाचं पीठ आहे। तर सुरुवातीला काय करायचं, हे बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे असे किसणीवर। बटाटे किसून घेतले की त्याच्यात बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि आपल्याला व्यवस्थित ते मळता येते कणिक। त्यामुळे हे बटाटे असे व्यवस्थित किसूनच घ्यायचे। हे अगदी झटपट होतं आणि हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना गडबडीच्या वेळेस करून देऊ शकता। हे बघा, तर हा बटाटा असा इथे मी किसून घेतला आहे। आता ह्या किसलेल्या बटाट्यात काही मसाले घालायचे आहेत। तर सुरुवातीला मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा असं थोडं खलबत्त्यात असं चेचून घेतलं आहे, म्हणजे त्याचा वास चांगला पिठाला येतो। ते दोन्ही घातलं आहे, जिरा आणि ओवा। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ घेतले, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले, कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर थोडी जास्त घाला, आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतली, असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। याच्याऐवजी जर तुमच्याकडे ताजी मेथी असेल त्याची पानं थोडी बारीक चिरून घातली तरी चालेल। आणि याच्यात घालूया चवीनुसार मीठ। आता हे सुरुवातीला पहिला बटाट्यात मिक्स करून घ्यायचं। हे सगळं साहित्य आपल्या घरातच असतं, त्यामुळे असं फार काही याच्यात घालायचं नाही आहे। चवीला हे अतिशय छान होतं, त्यामुळे नक्की एकदा करा। आता हे याच्यात मिक्स केलं आहे बटाट्यात। आता काय करायचं, याच्यात जराही पाणी वापरायचं नाही आहे। ह्या ज्या बटाट्याचं जे पाण्याचा ओलावा असतो त्याच्यातच हे पीठ मळायचं आहे। आता मी सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आता आपल्याला किती लागणार आहे बघूया। अगोदर मी यातला अर्ध घालते आणि मळून घेते। थोडं थोडं अंदाज घेत पीठ घालायचं। पीठ घालताना खूप पण घालू नका, नाहीतर बटाट्याची जी टेस्ट असते ती येणार नाही। थोडं थोडं घालायचं आणि मळायचं। हे बघा, असं पाणी न घालता एकसारखं करून घ्यायचं। आता मी हे व्यवस्थित आधी मळून घेते। आता हे बघा, इथं पाण्याचा मी अजिबात वापर न करता अशी कणिक मळून घेतली आहे। हे बघा, आता मी 1 कप पीठ घेतलेलं, ते असं वरच्यावरच घेतलेलं, दाबून वगैरे घेतलं नव्हतं। तर 1 कप पिठामधलं एवढं थोडं पाव कप पीठ माझं शिल्लक राहिलं आहे। आता काय करायचं, याच्यावर थोडं तेल घालायचं आणि याला एकसारखं थोडंसं एकत्र मिक्स करून घेऊया। आता याचे आपण पराठे करायला घेऊया। पराठे करण्यासाठी असे लहान लहान गोळे, आता हे फार नाजूक असतात त्यामुळे हलक्या हाताने करायचं आहे। आता याचे मी गोळे करून घेते आणि आता आपण याचे पराठे करून घेऊया। आता आपण पराठे करूया। आता इथे थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेते आणि अगदी हलक्या हाताने लाटायचं। हे तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठी देखील करू शकता। आता याला शक्य थोडं पातळ लाटून घ्यायचं। आता याच्यात बटाटा असतो त्यामुळे ते थोडं चिकटतं लाटताना। पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं पातळ लाटून घ्यायचं।
आपला इथं पराठा लाटून तयार आहे. आता मी बाकीचेही असेच लाटून घेते. मी सगळे पराठे लाटून घेतलेत. आता भाजून घेऊया. अगदी छान पातळ असं लाटायचं. हे जरा नाजूक असतात त्यामुळे त्याला परतताना वगैरे थोडी काळजी घ्यायची. चवीला अप्रतिम असे लागतात आणि अगदी दिवसभर मऊ राहतात. तर याच्यावर तेल घालून घेऊया. तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते घाला. छान मऊ मऊ असे तयार होतात. याच्यात आपण सगळे मसाले घातलेले असतात त्याच्यामुळे याला भाजी नसली तरी असंच जरी खाल्लं तरी ते छान लागतं. बटाट्याची एक छान असं फ्लेवर त्या पराठ्याला असतो. आणि कणिक मळताना लक्षात ठेवायचं की खूप गव्हाचं पीठ त्याच्यात घालायचं नाही, नाहीतर बटाट्याची टेस्ट येणार नाही. आपल्याला व्यवस्थित गोळा करता येईल इथपर्यंतच त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. हे बघा, असे छान असे हे पराठे तयार होतात. हा पराठा भाजलाय व्यवस्थित. मी काढून घेते आणि बाकीचेही असेच भाजून घेते. मी सगळे पराठे करून घेतलेत. हे बघा, खूप छान असे होतात. तुम्हीही एकदा डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एकदा नक्की करून बघा. हे बघा, आता मी घेतलेल्या प्रमाणामध्ये या साईजचे 4 पराठे करून तयार झालेत. तुम्ही जर हे हातात घेऊन बघितलात तर अगदी मऊ मऊ असे होतात. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.